एक महिला असते जी की एक दिवस एस-एस-पी ऑफिसमध्ये जाते आणि एस-एस-पी साहेबांना रडत-रडत म्हणते, "साहेब, मला या जगात राहायचे नाही. मला इच्छा मरणाची परवानगी द्या." त्यावर एस-एस-पी साहेब तिला म्हणतात, "नेमकं तुझ्यासोबत असं काय घडलं? त्यामुळे तू एवढं मोठ्या टोकाचं पाऊल उचलत आहे?" महिला म्हणते, "साहेब, मी एक विधवा आहे. माझ्या पतीचे 1 वर्षापूर्वी निधन झाले होते आणि मी 7 महिन्याची गरोदर आहे." एस-एस-पी साहेब त्या महिलेला म्हणतात, "हे सगळं कसं घडलं? काय झालं तुझ्यासोबत?" त्यावेळी ती महिला एस-एस-पी साहेबांना रडत-रडत एक गोष्ट सांगते आणि ती गोष्ट ज्या पण लोकांनी ऐकली, त्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या महिलेसोबत घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे मित्रांनो हे प्रकरण आणि कुठे घडली ही घटना, हे अगदी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, आजची ही सत्य घटना जी मी तुम्हाला सांगणार आहे, ही उत्तर प्रदेशमधील अलीगड जिल्ह्यातील लोधा येथील आहे. 28 फेब्रुवारी 2025 मध्ये अलीगडमधील एस-एस-पी ऑफिसमध्ये एक महिला जाते आणि ज्यावेळी ती ऑफिसमध्ये जाते, त्यावेळी ती खूप रडत असते. एस-एस-पी साहेब नीरज जलोट त्या महिलेला म्हणतात, "तुम्ही का रडत आहे? तुमच्यासोबत काय घडलं आहे?" तेव्हा ती महिला तिच्यासोबत घडलेली गोष्ट त्या एस-एस-पी साहेबांना सांगायला सुरुवात करते. महिला म्हणते, "माझं नाव अंजली आहे. 2011 मध्ये अंजलीचं लग्न झालं होतं. अंजलीचा पती हा एक आयशर कंपनीत कामाला होता. अंजलीच्या जीवनामध्ये सगळं काही सुरळीत चाललेलं होतं. अंजलीला एक 12 वर्षाचा मुलगा पण होता. पती कामावर जायचा आणि अंजली ही घराची देखरेख करायची. कुठल्याही प्रकारची अंजलीला त्यावेळी काहीच कमतरता नव्हती. 1 जानेवारी 2025 रोजी एक धक्कादायक घटना घडली. अंजलीच्या पतीला अचानक हार्ट अटॅक आला आणि तेथेच त्या अंजलीच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर अंजली ही खूप एकटी पडली होती. अंजलीच्या पतीच्या मृत्यूनंतर अंजलीच्या नातेवाईकांनी तिला खूप धीर दिला. पण जसजसे दिवस निघून जायचे, तसतसे ते नातेवाईक अंजलीपासून दूर पळायला लागले. अंजलीला काही समजत नव्हतं काय करावे. मुलाचे पालनपोषण करण्यासाठी अंजली ही एका कंपनीत कामाला जायला लागली आणि कामातून मिळणाऱ्या पैशातून ती आपलं घर खर्च आणि आपल्या मुलाला सांभाळू लागली. अंजलीच्या घरात पुरेसा आता पैसा यायला लागला होता. पण तरी पण अंजली ही अशांत असायची. कारण तिच्यासोबत कोणी बोलायला नव्हतं. त्यावेळी अंजलीचा आधार तिचा फोन बनला. तिने Facebook ओपन केलं फोनमध्ये आणि Facebookवर ती आपला वेळ घालवू लागली. असंच एक दिवस Facebookवर वेळ घालवत असताना अंजलीला एका धीरज कुमार नावाच्या तरुणाचा मेसेज आला. तो तरुण अंजलीला Facebookवर मेसेज करतो, की "मी तुमची प्रोफाईल बघितली. मला खूप दुःख वाटलं कारण तुम्ही एक विधवा महिला आहात आणि तुम्हाला एक मुलगा पण आहे." त्यावर अंजली त्याला मेसेज करून म्हणते, "हो, मी विधवा आहे आणि मला एक मुलगा सुद्धा. तुम्हाला काय बोलायचे आहे ते तुम्ही सांगा." त्यावर तो धीरज अंजलीला म्हणतो, "मला चुकीचं नका समजू तुम्ही. मी तुमच्यासारखाच दुःखी आहे. माझ्या पण बायकोचे 6 महिन्यापूर्वी निधन झालं. त्यामुळे मी पण जोडीदाराच्या शोधात आहे." त्यावर अंजली त्याला म्हणते, "अजून मी यावर काही विचार केला नाही." असे बोलून अंजली त्या धीरजसोबत मेसेजवर बोलणे बंद करते. पण धीरज मात्र तिला खूप मेसेज करायचा. तिला विचारायचा, की "काय ठरलं? तुम्ही काय विचार केला?" धीरजचे खूप मेसेज येत असल्यामुळे अंजलीला खूप बरं वाटलं. कारण तिच्यासोबत बोलणारं कोणी नव्हतं. अखेर अंजली धीरजला मेसेज करते, "मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही कुठे राहता? तुमचे नाव काय? तुम्ही काय काम करतात?" त्यावर धीरज तिला म्हणतो, "तुम्हाला सगळं कळेल. फक्त तुम्ही माझ्यासोबत बोला." आणि अशा प्रकारे अंजली आणि धीरजमध्ये चांगली ओळख झाली. सुरुवातीला ओळख झाली आणि ओळखीनंतर मैत्री. धीरजने अंजलीला आपला फोन नंबर दिला. अंजली पण त्याला फोन करून त्याच्यासोबत तासनतास गप्पागोष्टी करायची आणि आपलं सुख-दुःख त्याला सांगायची. गप्पागोष्टी करत असताना धीरज अंजली आणि तिच्या मुलाची खूप काळजी घ्यायचा. कधी-कधी धीरज अंजलीला ऑनलाईन पैसे पण पाठवायचा. अशा प्रकारे अंजलीला त्या धीरजवर खूप विश्वास बसू लागला. काही दिवसानंतर धीरज आणि अंजलीच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. बघता बघता काही दिवस निघून जातात आणि एक दिवस धीरज अंजलीला कॉल करतो आणि तिला म्हणतो, "अंजली, तू मला व्हिडिओ कॉलवर तुझे काही गोष्टी दाखव."
तेव्हा अंजली त्याला म्हणते, "माझा मुलगा माझ्या शेजारी झोपला आहे. मी काही दाखवू शकत नाही." पण जेव्हा मुलगा झोपतो, तेव्हा अंजली धीरजला व्हिडिओ कॉल करते आणि तिच्या सगळ्या गोष्टी दाखवते. 2 दिवसानंतर परत धीरज अंजलीला कॉल करतो आणि तिला म्हणतो, "अंजली, मला तुला जवळून बघायचे आहे. तू किती सुंदर दिसते." अंजली म्हणते, "ठीक आहे, तू मला भेटायला अलीगडमध्ये ये." आणि मग धीरज अलीगड येथे जातो आणि एका हॉटेलमध्ये रूम भाड्याने घेतो आणि तेथेच अंजलीला बोलवतो. अंजली रूमवर आल्यानंतर अंजली आणि धीरज एकमेकांना खूप निरखून बघतात. जसे एकमेकांशिवाय ते राहू शकत नाही. अंजली धीरजच्या गळ्यात पडते आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये नको त्या गोष्टी होतात. सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर अंजली धीरजला म्हणते, "माझ्यासोबत तू लग्न करशील ना?" त्यावेळी धीरज अंजलीला म्हणतो, "तू जेव्हा बोलेल तेव्हा मी तुझ्यासोबत लग्न करील." सलग 3 महिने अंजली आणि धीरजमध्ये असेच प्रकारचे संबंध चालूच होते. काही काळ हा असाच ओलांडून जातो. पण एक दिवस धीरज अंजलीला म्हणतो, "अंजली, माझा बिझनेसमध्ये खूप लॉस झालेला आहे. ₹5,00,000 मला लागतील. कुठून जमतील, काय करावे हे मला काही सुचत नाही." त्यावेळी अंजली त्याला म्हणते, "माझ्याकडे एवढे पैसे असते तर मी तुला दिले असते." धीरज तिला म्हणतो, "राहू दे, मी काहीतरी दुसरीकडे बघतो." धीरजला खूप टेन्शनमध्ये बघून अंजली त्याला म्हणते, "माझ्या पतीची 10 लाखाची एफ-डी आहे. ते पैसे काढून त्यामधून मी तुला काही रक्कम देते." धीरजला अंजलीकडून पैसे पण भेटतात आणि सगळं काही पहिल्यासारखं सुरळीत चालू असतं. पण अचानक परत दुसऱ्या वेळी धीरज अंजलीला म्हणतो, "माझा बिझनेस परत लॉस झाला. मला आता जगायचे नाही." त्यावेळी अंजली त्याची समजूत काढते. अंजली त्याला म्हणते, "माझ्याकडे दागिने आहे, ते मी गहाण ठेवते आणि तुला पैसे देते. पण तू काही आत्महत्या करू नको." अंजली धीरजवर खूप प्रेम करत असते म्हणून त्याला ती खूप मदत करते. धीरजच्या सगळ्या अडचणी अंजलीने आता दूर केल्या होत्या. 1 जून 2026 रोजी अंजली ही धीरजच्या घरी जाते आणि त्याला म्हणते, "धीरज, मला तुला एक सांगायचे आहे." त्यावर धीरज म्हणतो, "सांग, काय तुला सांगायचे आहे?" त्यावेळी अंजली त्याला म्हणते, "मी तुझ्या बाळाची आई होणार आहे." अंजलीचे असे बोलणे ऐकून त्यावेळी धीरजला धक्का बसतो. धीरज त्यावेळी अंजलीला म्हणतो, "अगं, पहिल्यांदा आपण लग्न करू, त्यानंतर बाळाचा विचार. हे जे काही तू ठेवलं आहे, ते तू पाडून टाक." त्यावर अंजली म्हणते, "मी असं काहीच करणार नाही." त्या ठिकाणी अंजली त्याला नकार देते. मग आता धीरज अंजलीवर खूप दबाव टाकतो. काही तिला गोळ्या खायला देतो, तरी पण अंजली त्याचा विरोध करायची. धीरजला आता अंजली नकोशी वाटत होती. पण मात्र अंजली धीरजला लग्नाचा तगदा लावायची. पण धीरज तिला नकार द्यायचा. पतीच्या निधनानंतर अंजलीने धीरजवर प्रेम केलं होतं आणि धीरज पण तिच्यापासून दूर जात आहे हे बघून अंजली खूप खचून गेली होती. अंजलीला आता त्या धीरजचा खूप संताप आला होता. कारण तो तिच्यासोबत लग्न करत नव्हता आणि तिचे 10 लाख रुपये तो देत नव्हता. मग अंजली लोधा येथील पोलीस ठाण्यात गेली आणि पोलिसांना सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी पोलिसांनी अंजलीची तक्रार तेथे लिहून नाही घेतली. मग अंजली अलीगडमधील असलेले एस-एस-पी ऑफिसमध्ये गेली आणि एस-एस-पी साहेबांना रडत-रडत सगळा प्रकार सांगितला. त्यावेळी एस-एस-पी साहेबांनी अंजलीला धीर दिला. अंजली एस-एस-पी साहेबांना म्हणाली, "एकतर तुम्ही माझे लग्न त्या पुरुषासोबत लावून द्या, नाहीतर माझे 10 लाख रुपये आणि ते जमत नसेल तर मला तुम्ही इच्छा मरणाची परवानगी द्या." त्या अंजलीचे असे बोलणे ऐकून एस-एस-पी साहेबांनी या प्रकरणाला खूप गांभीर्याने घेतलं आणि या प्रकरणाचा एस-एस-पी साहेब तपास करत आहे. सध्या हा जो आरोपी आहे, धीरज, याचा शोध हे पोलीस घेत आहे आणि लवकरात लवकर त्याला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. पण मित्रांनो, तुम्हीच बघा, समाजात अशा प्रकारच्या घटना घडून येत आहे. कोणी विधवा महिलेला फसवतं, कोणी लग्न झालेल्या महिलांना फसवतं, कोणी पैशाचं आमिष देतं. अशा प्रकारच्या घटना समाजात हे खूप घडत आहे आणि त्या घटनापासून तुम्ही पण वाचले पाहिजे. मित्रांनो, या घटनेचा उद्देश कोणाच्या भावना दुखावणं किंवा असतील त्याचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडत आहे ते आम्ही सांगत आहे. या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.